नमस्कार. मी डॉक्टर निलेश चांदूरकर आणि आज मी आपल्या समोर झाडाचे विविध भाग असतात. तर झाडाचा महत्वाचा जो भाग आहे, मूळ किंवा रूट ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे. आणि ही माहिती निश्चितच झाडाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. तर आपण सर्वप्रथम बघूया की झाडाचे जे मुळांचे जे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्रमुख जे 2 प्रकार आहेत ते मुळाच्या स्वरूपावरून आहेत. तर ते मुळाचं स्वरूप जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक सोटमूळ किंवा ज्याला टॅपरूट म्हणतात, की जे जमिनीमध्ये सरळ खालपर्यंत जातं आणि एक मजबूत अशा प्रकारचं हे मूळ असतं टॅपरूट. आणि दुसरं जे आहे ते तंतुमूळ किंवा त्याला फायबरस रूट्स असंही म्हटलं जातं. आणि हे आकाराने लहान असतात आणि मजबूतीच्या बाबतीमध्ये सुद्धा तितकेसे काही मजबूत नसतात. त्याच्यानंतर सोटमूळ जे आहे ते सोटमूळ आपण या ठिकाणी पाहू शकतो की सोटमूळ हे कशा प्रकारे विकसित झालेलं असतं. हे पूर्णपणे जमिनीखाली विकसित झालेलं असतं. त्याचा काही भाग काही झाडांच्या बाबतीमध्ये हे जमिनीच्या वर काही भाग असतो, परंतु अन्न आणि पाणी शोषण्याचं जे काम आहे ते जमिनीतूनच ते काही पोषक द्रव्य शोषत असतात. तर हे वर जो आलेला भाग असतो मुळांचा जमिनीवर त्याला बट्रेसेस असं म्हणतात. आणि प्रामुख्याने जे उंच आकाराने मोठ्या आकाराची जी झाडं आहेत त्याच्यामध्ये बट्रेसेस आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरण जर जायचं झालं तर चांदकुडा किंवा अँटेरिस टॉक्सिकारिया हे झाड, त्याच्यानंतर आंब्याच्या किंवा फणसाच्या झाडाला सुद्धा काही प्रमाणामध्ये बट्रेसेस असतात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे तंतुमूळ किंवा फायबरस रूट्स. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की विविध प्रकारची जी पिकं आहेत, नागली, वरी, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, ही सर्व प्रकारची जी मुळं आहेत या पिकांची ती तंतुमुळे या प्रकारामध्ये येतात. आणि या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की तंतुमुळाची लांबी काही फारशी लांब अशी नसते. सोटमुळापेक्षा तुलनेत अतिशय कमी अशी त्याची लांबी असते, आकाराने लहान असतात. या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहू शकतो. त्याच्यानंतर हा जो एक प्रकार आहे हा आहे पाण्याखाली वाढणारी मुळं. आता याआधी आपण जे पाहिलेले आहेत 2 सोटमूळ आणि तंतुमूळ, हे जमिनीखाली वाढणारी मुळं आहेत आणि हे जे आहे पाण्याखाली वाढणारं मूळ आहे. आणि पाण्याखाली वाढणारं मूळ जे आहे हे सुद्धा तंतुमुळाच्याच प्रकारामध्ये मोडतात, परंतु याची जी लांबी आहे ती जास्त असते आणि पाण्यामध्ये हे तरंगतात आणि पाण्यातून पोषक द्रव्य ही मुळं मिळवत असतात. त्याच्यानंतर एक तिसरा जो प्रकार आहे तो आहे की ही पाण्याखालीही नसतात आणि जमिनीखालीही नसतात, तर ही असतात दुसऱ्या झाडावर वाढणारी मुळे. त्याला एरियल रूट्स असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये ऑर्चिड हा जो प्रकार आहे, हा जो प्रकार आहे, ही जी वनस्पती आहे ही पूर्णपणे दुसऱ्या विकसित झालेल्या झाडावर वाढते आणि याची जी मुळं असतात ते हवेतून त्यांना लागणारे पोषक द्रव्य मिळवते. हे त्या वनस्पतीतून कोणत्याही प्रकारे शोषून घेत नाही, फक्त वनस्पतीचा आधार घेतात आणि आपला अन्न जे आहे ते हवेतून मिळणारे जे काही पोषक द्रव्य आहेत त्यांच्यापासून ते उपयोगात आणून ते आपले अन्न तयार करत असतात. हे झालं एरियल रूट्सचं उदाहरण झालं, म्हणजे अंडरग्राऊंड, त्याच्यानंतर जमिनीवरील आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे एरियल रूट, हे प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचं जे प्रकार आहे की झाडाचं जे मूळ असतं ते प्राथमिक मुळं आणि दुय्यम मुळं किंवा प्रायमरी रूट्स आणि सेकंडरी रूट्स हे सुद्धा मुळाचं वर्गीकरण करत असतात. तर याच्यामध्ये प्रायमरी रूट म्हणजे जे सोटमूळ किंवा टॅप रूट असतं ते असतं आणि सेकंडरी रूट्स म्हणजे बारीक जे तंतुमुळ त्या टॅप रूटला किंवा सोटमुळाला जे फुटलेले असतात त्याला सेकंडरी रूट्स असं म्हणतात. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की हे आहे प्रायमरी रूट आणि हे इथे जे आपण बघतोय ते आहे सेकंडरी रूट. त्याच्यानंतर मुळांचा दुसरा आता याच्यानंतरचे जे मुळांचे प्रकार आहेत ते हे मूळ कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये उपयुक्त पडतं किंवा कोणत्या प्रकारची सेवा ते देते किंवा उपयुक्त ठरतं याच्यावर त्याचं वर्गीकरण आहे. तर हे आहे आधार देणारी मुळ. आधार देणारी मुळ म्हणजे सपोर्टिंग रूट्स. तर उदाहरण जायचं तर बनियान ट्री किंवा वडाचं झाड, वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात आणि या पारंब्या असतात त्या कालांतराने जमिनीमध्ये अशा प्रकारे रुजतात आणि त्या झाडाला आधार देत असतात. हे झालं सपोर्टिंग रूट्सचं उदाहरण. त्याच्या पुढे जे आहे ते
ट्युबेरियस म्हणजे अन्न संचय करणारी मुळं. तर अन्न संचय करणारी मुळं म्हणजे ही मुळं विशिष्ट प्रकारे अन्न संचय आपलं करतात आणि जमिनीच्या वर त्याची पानं वगैरे फांद्या म्हणता येतील तर पानं फुटलेली असतात वरच्या बाजूला. उदाहरण द्यायचं झालं तर कॅरट म्हणजे गाजर आहे, मुळा आहे, त्याच्यानंतर बीट आहे आणि ही जे काही ह्या ज्या श्वसन करणारी मुळं किंवा ब्रिथिंग रूट्स. आता जर आपण पाणथळ जागा बघितल्या किंवा ज्या ठिकाणी समुद्राच्या भरती-ओहोटीचं पाणी येतं त्या भागामध्ये दलदलीमध्ये असलेली जी तिवराची झाडं आहेत किंवा ज्याला मँग्रोव्ह स्पेसीज कांदळवन प्रजाती म्हणतो. तर या झाडांमध्ये भरतीचं पाणी आल्यामुळे त्यांना पुरेसा असा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेता येत नाही आणि यासाठी कार्बन सिंकचं कार्य या झाडाद्वारे केलं जातं. तर हे कार्य कशाच्या आधारे केलं जातं? तर कार्बन शोषून घेण्याचं किंवा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं काम त्यांची मुळं करतात. मग ते कधी करतात? तर ओहोटीच्या वेळेस. म्हणजे ही मुळं अशा प्रकारे असतात आणि ही मुळं जी आहेत ही ओहोटीच्या वेळेस उघडी पडतात आणि जमिनीच्या बाहेर डोकावतात आणि मग या मुळांच्या अग्रभागी असलेल्या छिद्रांच्या द्वारे ते कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. तर अशा प्रकारचे ह्यांना ब्रिथिंग रूट्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍडव्हेंटिटियस रूट्स. तर याच्यामध्ये काय होतं की पानफुटी हे उदाहरण द्यायचं झालं तर पानफुटी नावाचं रोप आहे. तर याच्यामध्ये काय होतं की याचं जे पान आहे हे पान जे आहे हे पान खाली पडतं गळून आणि मग गळून पडल्यानंतर या पानाला मुळं फुटली जातात आणि ते जमिनीमध्ये रुजतं व त्याच्यापासून रोपाची निर्मिती होते. ते पानफुटी या ऍडव्हेंटिटियस रूट्सचा जो प्रकार आहे त्याचं हे उदाहरण आहे. दुसरं आहे पॅरासाइट्स. हे पॅरासाइट किंवा म्हणजे परजीवी वनस्पती असतात. तर यांची मुळं कशी असतात? तर यांची मुळं ही दुसऱ्या याच्यामधून हे शोषून घेतात. पॅरासाइट प्लांट्स जे असतात ते दुसऱ्या एखाद्या वनस्पतीच्या चा आधार घेतात आणि याला परावर्तित रूट्सचं हे उदाहरण आहे. मॉडिफाईड रूट्स हा जो मुळांचा प्रकार आहे तो इथे आपण पाहतोय. अमरवेल हे पिवळ्या रंगाचं वेल असतं. अशा अनेक वेली आहेत की ज्या मुख्य झाडावर वाढतात आणि त्यांना लागणारे जे काही अन्न बनवण्यासाठीचे आवश्यक घटक आहेत ते या झाडापासून मिळवतात. याच्यामध्ये ज्या झाडावर या वनस्पती वाढतात त्या झाडाचं अतोनात नुकसान होतं म्हणून याला परजीवी असं किंवा परपोषी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे वनस्पतीचे जी मुळं असतात त्याचे विविध भाग आहेत. ते उदाहरणासह चित्रांसह स्पष्ट करून दिलेले आहेत. ही माहिती निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.